इंग्रजांच्या काळामध्ये छत्रपती एक मांडलिक राजा काय करू शकतो हे एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. जर आपण हैदराबादेत गेलो तर त्यावेळेचा निजाम जो होता त्याला 360 राण्या होत्या. छत्रपती शाहूंना एकच, राणी लक्ष्मी. राजर्षी शाहूंना ऐशोआराम करण्यासारखं सगळं काही उपलब्ध होतं, पण राजर्षी शाहूंनी ते केलं नाही. कागलच्या घाटगी घराण्यातून ते वयाच्या 10व्या वर्षी भोसले घराण्यात दत्तक आले आणि मग त्यांनी जो एक झंझावात 47 वर्षांमध्ये सुरू केला तो वाखाणण्यासाठी. आणि म्हणून यांना लेखक वेगवेगळे उत्तम विचारवंत महाराजाओं का राजा ही उपाधी देतात. कारण का की यांनी कधी राजदरबारामध्ये निवांत असे बसून राहिले नाही, तर त्यांनी तळागाळातल्या लोकांसाठी, वंचितांसाठी राज्य चालवलं. पहिलं महत्वाचं काम केलं ते जातीभेद उच्चाटन. तुम्ही जर कोल्हापुरात गेलात तर हा या जातीचा, तो त्या जातीचा ही ओळखच नाही. कारण याची पाळंमुळं राजर्षी शाहूंनी खूप इतक्या जबरदस्त रुजवली की कोल्हापूरची माती ही जाती पलीकडे गेली. त्यावेळी आंतरजातीय विवाह, विधवा पुनर्विवाह एक राजा खाली येऊन हे करतो. हे महाराष्ट्र शासन 26 जुलैला राजर्षी शाहूंची जयंती मनवायचं. तेव्हा आपले एक विचारवंत हरी नरके यांच्या संदर्भांनी राजर्षी शाहूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये उल्लेख होता राजर्षी शाहूंनी केलेला की माझी जयंती, माझा जन्म हा 26 जूनला आहे, 26 जुलैचा नाही. तो रेफरन्स हरी नरकेंनी दिला महाराष्ट्र शासनाला आणि तेव्हापासून ही जयंती 26 जुलै ऐवजी 26 जूनवर आली. राजर्षी शाहूंच्या बद्दल अस्पृश्यता निवारण असेल, म्हणजे त्यावेळेला ज्या ज्या खेडेगावांमध्ये 500 लोकवस्ती असेल किंवा 1000 लोकवस्ती असेल तिथं प्रत्येक ठिकाणी त्यांनी शाळा काढल्या. हा द्रष्टा राजा होता. ज्या ज्या पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवलं नाही, पेनल्टी फॉर एव्हरी पेरेंट 1 रुपी पर मंथ, म्हणजे प्रत्येक महिन्याला प्रत्येक पालकाला ज्यांनी आपल्या मुलाला शाळेत पाठवलं नाही त्याला 1 रुपया त्या काळात पेनल्टी दिली. ही पेनल्टी लावल्यामुळे काय झालं की प्रत्येकाला शिक्षण कंपल्सरी वाटू लागलं आणि प्राथमिक शिक्षण मोफत केलं. द्रष्टा राजा हा असा असतो. त्यांनी काय केलं, मोठं धरण, राधानगरी धरण हे इतक्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं आहे, त्या काळी बांधलेलं आहे की पाण्याचं प्रेशर वाढलं की आपोआप दरवाजे उघडतात ऑटोमॅटिकली. म्हणजे फॉरेन टेक्नॉलॉजी वॉज युज्ड बाय हिम इन द फर्स्ट डेकेड ऑफ 20th century, 100 years बॅक. म्हणजे राजर्षी शाहू हे द्रष्टे राजे होते. त्यांनी आपला खजिना अख्खा रिता केला फक्त राधानगरीचं डॅम बांधण्यासाठी. त्यावेळेला त्या काळच्या त्यांच्या दरबारातील प्रतिष्ठित मंडळींनी त्यांना विरोध केला. महाराज, तुम्ही खजिना अख्खा रिता करताय काय धरण बांधण्यासाठी? त्यावेळेला महाराज म्हणाले की चालेल, इथून पुढे येणाऱ्या अनेक पिढ्या रायतेच्या ज्या असतील त्या आरामात जगतील, त्यांना संपन्नता लाभेल. इतकं पुढचं बघणारा राजा हा राजर्षी शाहू होता. राजे एवढेच नव्हते, त्यांनी काय केलं की जेवढे गोरगरीब असतील, दीन दुबळे असतील, अनाथ असतील, अनाथांसाठी शाळा वेगळ्या केल्या, अनाथांसाठी आश्रम तयार केले. एवढंच नाही तर स्वतः बग्गीतून फेरफटका मारायचे, दिवाबत्ती झाली का. मोफत वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी काढली. नाशिकला अजून 3 आहेत, नागपूरला आहेत. प्रत्येक जातीच्या धर्माच्या लोकांसाठी वसतिगृह काढली. कारण का त्यावेळेला जातीद्वेष, धर्मद्वेष जोरात होता. मग हळूहळू त्यांनी ही
जी जाती व्यवस्था आहे ती मोडून काढली आणि सर्वांसाठीच एक शाळा, सर्वांसाठी शाळा, कॉमन एज्युकेशन, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन कन्सेप्ट जी आता आपण अभ्यासतो ती 100 वर्षे राजर्षी शाहूंनी आणली. राजर्षी शाहू हे खूप द्रष्टे होते. त्यांनी कुस्तीला राजाश्रय दिला. समजा एखादा गरीब पैलवान असेल आणि त्याच्यात जर हिमाकत असेल, चांगला असेल, तर त्याला राजाश्रय देण्याचं काम राजर्षी शाहूंनी केलं. त्यांनी त्यावेळच्या रूढी परंपरा ज्या चुकीच्या होत्या त्या मोडीत काढल्या. देवदासी परंपरा त्यांनी कायद्याने मोडीत काढली. त्यावेळच्या सर्वसामान्य जनतेला दरबारात स्थान नव्हतं, त्यांना काउन्सिलमध्ये बसायचा मान नव्हता. राजर्षी शाहूंनी ते केलं आणि त्यावेळच्या प्रतिष्ठितांनी त्यांच्यावर पत्र लिहून कुरघोड्या केल्या की त्याला तेल्या तांबोळ्यांना इथं राजदरबारात आणून काय नांगर फिरवायचे आहेत का, संदर्भ आहे. त्यामुळं मोठमोठी कामगिरी जर कोणी केली असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती राजर्षी शाहू महाराज. आज महाराष्ट्रात फक्त कोल्हापुरात 142 पुतळे आहेत. इमॅजिन करा, फक्त एक कोल्हापूर नगरात एक मांडलिक राजा काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण राजर्षी शाहूंनी केलं. कारण का त्यावेळचे जे खुनी दरोडेखोर म्हणून नेहमी पकडले जायचे, पोलीस कस्टडीमध्ये नेहमी ठेवले जायचे, नेहमी त्यांना त्रास व्हायचा, असे भिल्ल पारधी अशा समाजातील लोकांना त्यावेळी वंचितच टाकलं जायचं, त्यांना घरं नसायची. त्यावेळी राजर्षी शाहूंनी काय केलं की यांच्या हजेरी बंद करा पोलीस ठाण्यातल्या. त्यांना घरं बांधून दिली आणि राजदरबारात कामं दिली. मग तो रथ हाकायचा असेल, झाडू मारायचा असेल, काही असेल, अस्पृश्यांना मान देत नाही ना तुम्ही, त्यांना शिवणयंत्र द्यायची आणि राजदरबारातली सगळी कपडे त्यांच्याकडे शिवायची. गंगाधर कांबळे या नावाच्या माणसाला त्यांनी चहाची टपरी काढून दिली आणि अख्खा दरबार स्वतः चहाला तिथे घेऊन गेले. 100 वर्षापूर्वी ज्या वेळेला स्पृश्य अस्पृश्य या संकल्पनांनी रंजलेला गांजलेला हा जो समाज होता त्याला ओरखडून जाग करण्याचं काम राजर्षी शाहूंनी केलं. राजर्षी शाहू साधे नव्हते, 6.5 फूट उंच. आमचे एक मित्र आहेत राहुल सोलापूरकर, 6 फूट 2 इंच. त्यांना राजर्षी शाहूंवर भूमिका करण्याची संधी मिळाली आणि डायरेक्टरने सांगितलं राहुल वजन वाढव. राहुलचं वजन होतं 110, राहुलने 135 वजन केलं. बघा, तरीही त्याला पॅड्स बांधावे लागले अंगावर. तेव्हा कुठं राजर्षी शाहू भासलाय. राजर्षी शाहू होणं इतकी सोपी गोष्ट नाही. हे खूप मोठं प्रस्थ आहे. त्यांच्यावर बोलणं ही माझी देखील ताकद किंवा त्याला दोन्ही नाही. राजर्षी शाहूंच्या पायधुळीबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर एकदा राजर्षी शाहू असेच त्यांच्या बग्गीतून निघाले होते. शेवटची गाडी गेलेली होती. एक बाई बाजार आटोपून गाडीची वाट बघत बसलेली होती. गाडी तर मिळत नाही. शाहू महाराजांनी गाडी थांबवली. बाई कुठं जायचं? बाईने सांगितलं इकडे अमुक ठिकाणी जायचं. महाराजांनी स्वतःची टोपली उचलली, गाडीत ठेवली, बाईला बसवलं. गाडी महाराजांनी तिच्या घरापर्यंत नेली. ती टोपली उचलून तिच्या डोक्यावर ठेवली. लोक सगळे बघत थांबले. बाई तुला माहित आहे कोण होतं ते तुझ्यासोबत? ती म्हणाली माहित नाही. अगं ते करवीर नरेश राजर्षी शाहू महाराज होते. बाईने टोपली खाली ठेवली. तिथली जी माती होती महाराजांच्या पायाच्या ठशाची ती कपाळाला लावली आणि म्हटली म्हणूनच माझा राजा लोकराजा म्हणवला जातो. याचा अर्थ असा आहे की लोक या राजाला आपला राजा म्हणायचे. एवढंच काय की आपली चांगली धडधाकट गरीबाची पोरं जंगलात सोडून यायचे, कारण राजे गेले तर त्यांना ते सापडतील आणि राजाश्रय पोरांना मिळेल, कुस्त्या खेळायला मिळते, चांगलं खायला प्यायला मिळेल. आपण आंतरजातीय विवाह त्या काळात राजर्षी शाहूंनी कायद्याने कंपल्सरी केला. आपल्याच चुलत बहिणीचं लग्न एका धनगर समाजातील माणसाशी लावून दिलं. साधी गोष्ट नाहीये. एक राजा सिंहासनात न बसता लोकांच्या मध्ये येऊन मिसळतो, लोकांच्या कल्याणकारी कामं करतो. एज्युकेशन वॉज हिज ब्रेथ.
नॉट ओनली ब्रेथ, इरॅडिकेशन ऑफ अनटचेबिलिटी वॉज हिज मिशन. म्हणजे हे राजे फक्त राजे नव्हते, तर ते महाराजांचे राजे होते. आणि त्यांनी एवढ्याशा संस्थानामध्ये जी काही क्रांती केली आहे ती, मग रयतेला तुम्ही व्यवसायात आणणं. राजर्षी शाहू स्पिनिंग मिल त्यांनी सुरू केली. त्यांनी त्यावेळचे गुळ विक्री व्यवसाय संघ तयार केले. कॉमन माणसांना शेअर होल्डर्स केलं. त्यामुळं लोकांना व्यवसाय कळायला लागला. कोल्हापूर, करवीर ते मिरज ही पहिली ट्रेन त्यांनी सुरू केली. म्हणजे राजे फक्त सामाजिक भान असलेले नव्हते, वैज्ञानिक भान असलेले होते. रिसर्च इन्स्टिट्यूट, किंग एडवर्ड रिसर्च इन्स्टिट्यूट त्यांनी कोल्हापुरात स्थापन केली. म्हणजे चौफेर, चौरस, चौकस अशी व्यक्ती म्हणजे राजर्षी शाहू महाराज. आज आपल्या संविधानामध्ये जी काय मूल्य सांगितली जातात ती बाणवलेली व्यक्ती म्हणजे राजर्षी शाहू महाराज. आपण सर्वांनी मला इथं बोलण्याची संधी दिली. या निमित्तानं एका मोठ्या व्यक्तिमत्वाबद्दल मला 2 शब्द माझ्या मोडक्या तोडक्या मराठीत मांडता आले. आपलेही धन्यवाद आणि महाराजांना धन्यवाद.